पुरणपोळी, पुरणाची पोळी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ग्रे किचन मध्ये. तुम्हाला तर माहिती आहे होळीचा सण जवळ येतोय, म्हणूनच आज आपण पुरणपोळीचा सांग्र संगीत स्वयंपाक करणार आहोत. त्यामध्ये पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजी, पापडी असं सगळं काही आज आपण करणार आहोत. चला तर लगेचच आपण स्वयंपाकाकडे वळूया. पुरणपोळीचा स्वयंपाक करणं म्हणजे खरं तर अट्टहासाचंच काम आहे, पण थोडंसं नियोजन केलं आणि स्टेप बाय स्टेप गोष्टी जर केल्या तर अगदी सहजपणे आणि कमी वेळामध्ये आपण हा सगळा स्वयंपाक बनवून तयार करू शकतो. तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यावी लागते, भात शिजायला घालावा लागतो. मी दोन्ही कुकरच्या डब्यांमध्ये डाळ आणि तांदूळ घातले. तर 1 वाटी डाळ घेतली, पाऊण वाटी तांदूळ घेतला, ते दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला या तांदळामध्ये मीठ घालायचे चवीप्रमाणे. साधारण अर्धा चमचा मीठ घातलं आणि हा इंद्रायणी तांदूळ घेतलाय मी. तुम्हाला माहिती असेलच की इंद्रायणी तांदळाचा भात असा चिकट होतो आणि असाच भात कटाच्या आमटीसोबत खायला खूप छान लागतो. जेवढा तांदूळ घेतला त्याच्या 2 पट पाणी घातलं. आता या हरभऱ्याच्या डाळीमध्ये अर्धा चमचा तेल घातले, अगदी चिमूटभर इतकी हळद घातली. जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या 3 पट पाणी घातले मी. आता हे दोन्हीही डब्बे आपण कुकरला लावूयात. त्यासाठी कुकरमध्ये ही आधी 1 पाऊण ग्लास इतकं पाणी घालते. आता भाताचा डब्बा खाली ठेवायचा आणि त्यानंतर मग डाळीचा डब्बा ठेवायचा, म्हणजे मग ही डाळ आहे ना शिजताना अशी उतू येत नाही, म्हणजे फसफसून वर येत नाही आणि कुकरमध्ये बाजूला सांडत नाही. आता कुकरचं झाकण लावायचे आणि त्यानंतर याला गॅसवरती ठेवायचे. पुरणपोळी करताना कधीही आधी कुकरच लावून घ्यायचा, कारण हरभऱ्याची डाळ शिजायला वेळ थोडासा जास्त लागतो आणि मग ही डाळ शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करू शकतो, म्हणजे कणिक भिजवून घेणं किंवा भजी पापडीची तयारी करणं वगैरे. तर कुकर गॅसवरती ठेवलाय. गॅस सुरुवातीला फुलच ठेवायचा. फुल गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बारीक करून परत 3 ते 4 शिट्ट्या करायच्यात किंवा 10 ते 12 मिनिटासाठी शिजवायचं, जेणेकरून आपली डाळ एकदम मऊसूत अशी शिजली गेली पाहिजे. तीन शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बारीक करते. डाळ भात शिजेपर्यंत इकडे आपण कणिक भिजवून घेऊयात. तर हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी, सुजीच्या चाळणीने चाळून घेतले आणि असतानाही ते बारीकच आहे. त्याच्यात अर्धा चमचा मीठ घातलं, थोडंसं कोरडंच मिसळून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे भिजवून घ्यायचे. मऊ लुसलुशीत पुरणपोळी होण्यासाठी गव्हाचं पीठ असं बारीकच वापरायचं आणि चाळताना पण ते सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं. पूर्वीच्या काळी तर बायका त्या वस्त्रगाळ करून घ्यायच्या, त्यामुळेच त्यांच्या पुरणपोळ्या अगदी अशा मऊ लुसलुशीत असायच्या. आपल्याकडे आता सुजीची चाळणी अगदी सहजपणे उपलब्ध असते, त्यामुळे त्याने चाळून घेतलं तरीही चालतं. फक्त जाडसर पीठ अजिबात वापरायचं नाही, नाहीतर मग पोळ्या मऊसूत अशा होत नाहीत आणि जरी झाल्या तर त्या जास्त वेळापर्यंत मऊसूत राहत नाहीत. खरं तर जुन्या पद्धतीनुसार पुरणपोळी करण्यासाठीची जी कणिक असते ती सुरुवातीला घट्ट मळून घेतली जाते आणि ज्या वेळेस पोळ्या करायच्या असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी घालून परत ती मऊ केली जाते. पण जेव्हा आपण जास्तच पोळ्या करणार असतो तेव्हा ते ठीक आहे, पण मी कमी पोळ्या करणार आहे त्यामुळे मी ही मळतानाच अशी मध्यम मळून घेतली आहे. मळून झाल्यानंतर सगळीकडून व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ती कोरडी पडणार नाही आणि छान अशी भिजेल. आता यावरती झाकण ठेवूया आणि आमटीसाठी जे वाटण लागतं ते बनवून घेऊयात. तर कटाची आमटी बनवण्यासाठी इथं मी खोबऱ्याचे काप घेतलेले तसे बारीक चिरून, त्यानंतर लसूण घेतलाय आणि कोथिंबीर. मोठे 3 चमचे खोबऱ्याचे काप घेतले, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर. हे सगळं आता मी मिक्सरला वाटून घेते. आमच्याकडे या कटाच्या आमटीमध्ये ना कांदा वगैरे घातला जात नाही, फक्त हे लसूण खोबऱ्याचं वाटणच घालतात, तरीही ही आमटी खूप चविष्ट लागते. ते वाटण झालं. आता त्याच भांड्यामध्ये आपण भज्यांसाठीचंही वाटण करूयात. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्यात, त्यानंतर मुठभर कोथिंबीर, हे दोन्हीही धुवून घेतलं होतं
आता अर्धा चमचा जिरे घातले, पाव चमचा ओवाही घालायचे. हे पण आता मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहे मी. इथं आपलं भज्यासाठीचं वाटणही वाटून तयार झालं. आमटीसाठीचं वाटणही झालेलं आहे. कणिक मळेपर्यंत भज्यांचं आणि कटाच्या आमटीचं वाटण बनवून घेईपर्यंत डाळ भातही शिजलं. कुकरची वाफ संपूर्णपणे जाऊ दिली. त्यानंतर मग हे झाकण उघडले. आता दोन्हीही डब्बे अगदी सावकाशपणे बाहेर काढून घ्यायचेत. इथे बघा डाळ शिजून याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. यालाच येळवणी म्हणतात आणि त्यापासूनच आपण आमटी बनवतो. आपला भात छान मऊ असा शिजलाय. डाळ शिजली का तेही पाहूयात. तर इथं दिसतच असेल तुम्हाला अगदी मऊसूत अशी आपली डाळ शिजली गेली आहे. आणि पुरणपोळ्या छान होण्यासाठी ही डाळ मऊसूत शिजणंच गरजेचं असतं. भात झाकून बाजूला ठेवते आणि ही जी डाळ आहे ती पुरणाच्या चाळणीवरती काढायची आहे. म्हणजे याच्यातलं जे येळवणी आहे ते या पातेल्यामध्ये निघेल आणि डाळ वरती राहील. त्याचं आपण पुरण बनवणार आहे. साधारण एक 10 मिनिटं मी ही डाळ अशीच या चाळणीवरती ठेवते. म्हणजे सगळं येळवणी खाली पातेल्यामध्ये निघेल आणि त्यानंतर पुरण करू. 10 मिनिटांनंतर आपण पुरण करायला घेतोय. त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली. त्याच्यात अर्धा चमचा तूप घातलं. आता ही डाळ याच्यात घालायची आहे. याच्यातली 1 चमचाभर इतकी डाळ मी त्या येळवण्यामध्येच ठेवली. म्हणजे आपल्याला आमटी करताना ती वापरायची आहे. याच्यात 1 वाटी गूळ घालते मी. म्हणजे आपण जेवढी डाळ घेतली होती तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळही वापरायचा असतो पुरणपोळी करताना. पुरणपोळ्या भरपूर गोड असल्यानं त्या खायलाही खूप छान लागतात. डाळीमध्ये गूळ घातल्यानंतर तो संपूर्णपणे वितळेपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि एकदा का गूळ वितळला का मग गॅस मध्यम करून आपल्याला हे पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्यायचे. यासाठी वेळ थोडा जास्त लागतो. तोपर्यंत मी तुम्हाला होळी सणाचं महत्त्व किंवा ती कधीपासून साजरी केली जाते हे सगळं सांगते. तर होळी हा सण खूप प्राचीन काळापासून साजरा केला जातो. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे भक्त प्रल्हादांची कथा यामागे आहे. प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता. पण त्याचे जे वडील होते हिरण्यकशिपू त्याला हे मान्य नव्हतं की प्रल्हाद विष्णूंची भक्ती करतो. म्हणूनच प्रल्हादाला जाळण्यासाठी हिरण्यकशिपूने त्याची बहीण होलिका याची मदत घेतली. होलिकेला मात्र अग्नीपासून वाचण्याचं वरदान प्राप्त होतं. परंतु विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद मात्र वाचला आणि होलिका जळून गेली. म्हणूनच होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अहंकार आणि अन्यायावर श्रद्धा आणि सत्याचा विजय म्हणून होळी हा सण तेव्हापासून साजरा केला जातो. इथं आपलं पुरण पूर्णपणे शिजलंय. आता याच्यात वेलची, सुंठ आणि जायफळ याची पूड घातली 1 चमचा. अगदी चिमूटभर इतकं मीठही घालायचे आणि सगळं परत एकदा मिसळून घ्यायचे व्यवस्थितरित्या. मीठ घालायला मात्र अजिबात विसरायचं नाही. अगदी चिमूटभर मीठ जर घातलं ना या पुरणामध्ये तर आपल्या पुरणपोळ्यांची चव अगदी दुपटी तिपटीने वाढते. त्यामुळे मीठ घालायचंच. पुरण बनवताना मात्र घाई गडबड करून ते बनवायचं नाही किंवा पातळ राहू द्यायचं नाही. छान आटेपर्यंतच ते शिजवून घ्यायचं. म्हणजे पोळ्या करताना त्या फुटत नाहीत किंवा ते पुरण परत पिळून वगैरे घ्यायची गरज पडत नाही. तर पुरणाची चाळणी एका डब्यावरती ठेवली मी इथं. आता थोडं थोडं करून हे आपण या चाळणीवरती घालूया आणि वाटून घेऊयात. वाटण्यासाठीची ही एक साधी सोपी ट्रिक सांगणार आहे मी आज तुम्हाला. बरेच जण हे वाटण्यासाठी पेला किंवा ग्लास वापरतात. पण त्याऐवजी अशी पळी वापरायची. म्हणजे अगदी सहजपणे आपल्याला हे वाटता येतं. काय होतं, पेला छोटासा असतो आणि पुरण आपल्याला गरम गरम असतानाच वाटायचं असतं. त्यामुळे त्या पेल्याने वाटताना हाताला चटके बसतात. ग्लासचा वरचा भाग जो असतो तो असा कारी असतो. त्यामुळे ग्लासनेही हाताला त्रास होतो. हात लालबुंद होऊन जातात. जर पळी वापरली तर हाताला चटकेही बसत नाहीत आणि त्रासही होत नाही. अगदी सहजपणे आणि कमी वेळामध्ये आपल्याला हे वाटता येतं. अशा प्रकारे पळीने पुरण वाटायला मी माझ्या आईकडून शिकले. ती अशाच प्रकारे पुरण वाटते आणि मला हे सगळ्यात सोपं वाटतं. मी तुम्हाला दाखवलंच किती सहजपणे या चाळणीच्या खाली पुरण पडते. अशाच प्रकारे आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचे.
वाटताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे गरमागरम असतानाच वाटायला घ्यायचं. एकदा का थंड झालं का मग ते व्यवस्थित वाटलं जात नाही आणि त्याला वेळही खूप लागतो. फक्त 5 ते 6 मिनिटामध्ये आपलं सगळं पुरण इथं वाटून झालेले. तुम्हाला दिसतच असेल चाळणीमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. आता खालच्या बाजूला जे लागलेलं आहे ते सगळं मी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे संपूर्णपणे थंड व्हायला ठेवून द्यायचे. बघा किती मऊसूत अगदी पेड्याप्रमाणे आपलं हे पुरण तयार झालेले. हे पूर्णपणे थंड झाल्यावरच पोळ्या करायला घ्यायच्या. जर गरम असताना करायला घेतल्या तर त्या फुटतात. हे थंड होईपर्यंत आपण आमटी बनवूयात. त्यासाठी पातेल्यामध्ये एक पळी तेल घालते. हे तेल छान गरम झालं का मग मोहरी घालायची आहे 1 चमचा. मोहरी तडतडली की त्याच्यात 1 चमचा जिरेही घालायचे. त्यानंतर एक 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालते. येळवण्याच्या आमटीमध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. आणि आपण मगाशी जे लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण बनवलं होतं ना, ते सगळं वाटण घातलं याच्यात. आणि आता व्यवस्थित असं हे आपल्याला भाजून घ्यायचे. बऱ्याच भागामध्ये कांदा भाजूनही घातला जातो, पण आम्ही फक्त लसूण खोबरंच घालतो. तरीही आमटी खूप भारी लागते बरं का. आता याच्यात एक छोटा चमचा हे घरचंच बनवलेलं लाल तिखट घालते मी. तिखट घातल्यानंतर हे सगळं अजून एकदा परतून घेऊयात. लसूण खोबऱ्याचं वाटण तिखट व्यवस्थित असं भाजलं गेले. आता याच्यात हे काढून घातलेलं येळवणी घालायचं. येळवणी म्हणजे डाळीचं पाणी. एकदा मिक्स करून घेते सगळं आणि अजून थोडंसं पाणी आपण याच्यात घालणारच आहोत. थंडच पाणी घालायचं, गरम पाणी घालायची काहीच गरज नाही. एक 1/2 कप पाणी घातले. आता याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे. 1 चमचा मीठ घातलं. परत एकदा सगळं ढवळून घेऊयात. ही जी कटाची आमटी असते ती पातळच असते, ती तशीच खायला छान लागते. आणि जर जास्त घट्ट केली ना त्याच्यावर कटही व्यवस्थित असा येत नाही. आता याला एक उकळी काढून घ्यायची आणि मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट हे शिजवून घ्यायचे, म्हणजे याला छान असा कट येतो. बघा 3 ते 4 मिनिट झालेत. मी गॅस बंद करते आणि मग याच्यात आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. अजून थोड्या वेळाने याला खूप भारी असा कट येतो. याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि भज्याची तयारी करूयात. तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतलाय. त्याच्यात 1 वाटी हे बेसन घातलं. आता मगाशी आपण जे वाटण बनवलं होतं ना, मिरची कोथिंबीर जिरे ओवा वगैरे, ते वाटण याच्यात घातले. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून हे आपल्याला भिजवून घ्यायचे. तर पुरणपोळीसोबत जी भजी असतात ती अशी मऊ असतात, त्यामुळे मऊ भजी करण्यासाठी असं मध्यम सैलसर असंच पीठ भिजवून घ्यायचं. जर हे घट्ट मळलं तर भजी कडक किंवा कुरकुरीत होतात आणि असं सैलसर मळलं तर भजी छान अशी मऊ आणि आतून भुसभुशीत होतात. शेवटी याच्यात मी चिमूटभर सोडा घालते. अगदी चिमूटभर घालायचा, जर जास्त झाला तर भजी जास्त प्रमाणामध्ये तेल पितात. या सोड्यावरती एक 4-5 थेंब लिंबाचे घातले. यामुळे सोडा ॲक्टिवेट होतो आणि आपली भजी खूप छान होतात, त्याला रंगही छान येतो. परत एकदा व्यवस्थित असं हे सगळं मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर भजी करायला घ्यायची. तेल मी आधीच तापायला ठेवलं होतं. भजी करायच्या आधी आपण पापड्या तळून घेऊयात. तर या पापड्या व्यवस्थितरित्या तळल्या जाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तेल अजिबात राहू नये म्हणून तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्या कडकडीत गरम असलेल्या तेलामध्येच पापडी सोडायची, म्हणजे त्याच्यात बघा तेल राहत नाही. या तांदळाच्या पापड्या आहेत, माझ्या आईने घरीच केलेल्या. ती दरवर्षी घरीच करते या पापड्या आणि मला पाठवत असते. बघा किती छान अशी फुलली आहे ही तांदळाची पापडी.
तेल तर अजिबात राहत नाही याच्यात. अशा वेगळ्या वेगळ्या रंगाच्या खूप भारी दिसतात दिसायलाही. आणि पुरणपोळीच्या जेवणासोबत पापडी कुरडई खायला एक वेगळीच मज्जा असते. त्याशिवाय पुरणपोळीचं जेवण पूर्ण होत नाही. कुरडई पण तळून घेऊयात. त्यानंतर 1-2 उडदाचे पापडही तळून घेणार आहे मी. आणि मग आपण भजी करणार आहोत. असा असतो खरं पुरणपोळीचा अट्टहास. त्याच्यामध्ये भजी, पापडी, भात, आमटी सगळं काही असलं ना मग खरी मजा येते जेवणाला. तर आपले पापड वगैरे सगळं तळून तयार झाले. आता एक एक करून भजी सोडायचे. तर अगदीच कडकडीत तेलामध्ये भजी सोडायचे नाहीत. तेल मध्यम गरम असावं आणि गॅस फुल ठेवायचा भजी सोडताना, म्हणजे ते छान फुगतात. एकदा का सगळे भजी सोडून झाले का मग गॅस मध्यम करायचा आणि खालच्या बाजूने थोडे तळले गेले का मग अलट पलट करत आपल्याला दोन्ही बाजूनी ते तळून घ्यायचे. इतर वेळी नुसते खायचे म्हणलं का आपण कुरकुरीत भजी करतो, पण पुरणपोळीच्या जेवणासोबत मात्र अगदी पूर्वीपासून अशा प्रकारचे मऊ भजीच केले जातात. एक भज्याची बॅच तळायला साधारण 4-5 मिनिटं तरी लागतील आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती. आता आपलं सगळं काम झालेलं आहे बाकीचं. एवढे भजी करून झाले का आपल्याला पोळ्या करायला घ्यायच्यात. अशा प्रकारे भात, आमटी, भजी, पापडी सगळं जर आपण आधीच करून ठेवलं आणि सगळ्यात शेवटी जर पोळ्या करायला घेतल्या तर ते आपल्याला गरमागरम सगळ्यांना वाढता येतात. आणि गरमागरम पुरणपोळी खायची मजा काही वेगळीच असते. तर इथं आपली भज्याची पहिली बॅच तळून तयार झाली आहे. ती मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेते आणि त्यानंतर अशाच प्रकारे सगळे भजी तळून घेते. माझ्या लग्ना अगोदर जेव्हा केव्हा घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा तेव्हा नेहमीच हे भजी पापडी करायचं काम आई मला द्यायची. मीही ते आवडीने करायचे. आत्ता मात्र सगळं मलाच करावं लागतं. तर असो, आपले सगळे भजी करून झाले. आता पोळ्या करायला घेतोय. कणिक ही छान भिजली गेली आहे. पुरण थंड झालंय. सगळ्या गोष्टी इथे जवळ घेतलेल्या आहेत. हाताला थोडंसं तेल लावलं. सुरुवातीला हातानेच ही कणिक थोडी मळून घेतली. त्यानंतर या ठोंब्याने मी ही कुटून घेणार आहे. तर आमच्याकडे याला ठोंबा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. पूर्वीच्या काळी पाटा वरवंट्यावरती ही कुटली जायची. माझ्याकडे तो पाटा वरवंटा आता नाहीये. लवकरच घेईन मी, कारण मला ही जुन्या गोष्टींची खूप आवड आहे. ही कणिक जर वरवंट्याने किंवा ठोंब्याने अशा प्रकारे कुटून घेतली तर ती मऊ होते आणि त्यामुळे आपल्या पोळ्याही छान मऊ अशा होतात. दोन ते 3 मिनिट कुटून घेतल्यानंतर आता हातानेच मी ही मळून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पोळ्या करायला घ्यायच्यात लगेचच. हाताला थोडंसं तेल लावलं. त्यानंतर मध्यम आकाराचा एक गोळा तोडून घ्यायचाय आणि पिठामध्ये बुडवून याची आपल्याला पारी बनवायची. नेहमी मी गव्हाचं पीठच घेते, पण आज तांदळाचं पीठ घेतले कारण आजचं जे गव्हाचं पीठ होतं ते त्या गिरणीवाल्याने खूप म्हणजे खूपच बारीक दळून दिलेलं होतं आणि तेच पीठ जर पोळी लाटताना वापरलं तर पोळी पटापट पुढे सरकत नाही आणि मग बऱ्याचदा ती फुटू शकते. म्हणून मी हे तांदळाचं पीठ वापरलेले. ज्यांना कोणाला अशी हातावरती पारी करता येते त्यांनी हातावरती करायची आणि जर कोणाला अशा प्रकारे येत नसेल तर मग पळपोटावरती थोडंसं लाटून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पुरण भरायचं. जेवढा कणकीचा उंडा घेतला तेवढंच पुरणही भरायचं याच्यात, म्हणजे आपल्या पोळ्या अशा गुबगुबीत होतात आणि जास्त पुरण असलेली पोळी खायलाही खूप मजा येते. आता हातावरती गोल गोल फिरवत फिरवत याचा उंडा असा बंद करून घ्यायचाय. मला आधी हा उंडा करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट वाटायची, पण जसं जसा सराव होत गेला ना याचा, प्रत्येक सणाला पुरणपोळी मी बनवते त्यामुळे आता मला हे असं बनवायला येतं. वरती जी एक्स्ट्राची कणिक आली आहे ती काढून टाकली आणि आता ह्याला असं हाताने दाबून घेतलंय. परत पिठामध्ये घोळवायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची.
मी अगदीच अति पातळ अशा पोळ्या लाटत नाही आणि जाड तर अजिबातच लाटायच्या नाही. ज्याप्रमाणे माझी आजी आई लाटते त्याचप्रमाणे अशी मध्यम पोळी लाटून घेणार आहे. तर मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण होळीला पोळीच का करतो हे तुम्हाला आता सांगते. खरं तर होळी हा वसंत ऋतूच्या आगमनाचा, नव्या पिकांचा आणि आनंदाचा सण आहे. गहू, हरभरा, तूर अशी नवी धान्य या हंगामात घरात येतात आणि त्या नव्या धान्यांपासून बनते आपली गोड पुरणपोळी. आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक मोठ्या सणाला पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे. कारण हा एक पदार्थ नसून ती आहे आपल्या आई आजीच्या हातची चव, आपल्या परंपरेचा वारसा. म्हणूनच तर आपण प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवतो. तर इथं आपली पहिली पोळी लाटून झालीये, ती मी तव्यावरती घालतीये. पोळी तव्यावर टाकायच्या आधी तवा चांगला गरम करून घ्यायचा, त्यानंतर त्याच्यावरती तेल सोडायचं आणि मग पोळी टाकायची. जर भरपूर प्रमाणात तेल आधी सोडलं तर ती चिटकत नाही तव्याला. नसेल तर मग आधी एक चपाती करून घ्यायची आणि त्यानंतर पुरणपोळी करायची, म्हणजे ती तव्याला अजिबात चिटकत नाही. दोन्ही बाजूने आता ही अलटपलट करत आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे. इथं मी तेल लावते, जर कोणाला तूप लावायचंय तरीही चालणार आहे, पण तेल लावल्यामुळं आपल्या पोळ्या खूप वेळापर्यंत अशा मऊ लुसलुशीत राहतात. बघा किती टम्म फुगली आहे आपली पुरणपोळी. ही भाजतानाची सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे फुल गॅसवरतीच भाजायची. कधीच मध्यम किंवा मंद गॅसवरती पोळ्या भाजायच्या नाहीत. जर त्या मंद मध्यम गॅसवरती भाजल्या तर वातळ होतात किंवा कडकही होतात. याच्यावरती जे कणकेचं आवरण असतं ना ते एकदम असं पातळ असतं, त्यामुळं फुल गॅसवरती जरी भाजलं तर ते आतपर्यंत छान भाजल्या जातात आणि मऊही राहतात. इथं आपली पहिली पोळी बघा भाजून झालीये, दिसायलाही किती छान लाल बुंद दिसतीये. आता अशाच प्रकारे बाकीच्याही पोळ्या मी करून घेणार आहे. आपण आज जे पुरण बनवलंय त्या सगळ्या पुरणाच्या मी पोळ्या करणार नाही, अर्ध्या आज करेन आणि उरलेल्या परत करेन. कारण हे जे पुरण असतं ते फ्रीजमध्ये ठेवलं तर आठवडाभर छान टिकतं, खराब वगैरे होत नाही. त्यामुळे हव्या तेव्हा आपण या बनवून खाऊ शकतो. आज आपण घेतलेल्या डाळीच्या प्रमाणामध्ये साधारण 7 ते 8 इतक्या पोळ्या बनून तयार होतात. असं म्हणतात की पुरणपोळी बनवणं हे काही खायचं काम नाही. जिला कुणाला पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक अगदी व्यवस्थित बनवायला आला ती खरी सुगरण. कारण बऱ्याच जणांना पोळ्या बनवणं म्हणजे खूप अवघड काम वाटतं, पण जर थोडंसं नियोजन केलं आणि स्टेप बाय स्टेप जर हे केलं तर अगदी सहजपणे आपल्यालाही परफेक्ट अशा पुरणपोळ्या करायला येतात. आणि खरं तर हे सरावाचं काम आहे, एकदा केलं आणि आलं असं नाही. आपण जेव्हा नेहमी प्रत्येक सणाला या पोळ्या करतो तेव्हा आपण याच्यामध्ये पारंगत होत जातो आणि आपल्यालाही खूप छान अशा पोळ्या जमतात. इथे बघा आपल्या एक एक करून सगळ्या पोळ्या करून झाल्यात. आता याचं मी ताट वाढून घेते. तर इथे आपलं पुरणपोळीचं ताट वाढून तयार झालंय. बऱ्याच भागामध्ये पुरणपोळी कटाच्या आमटी सोबत खातात, पण आमच्याकडे मात्र ती दुधासोबत खातात, म्हणून इथे दुधाची वाटीही ठेवली. सोबतच भजी पापडी आहे, भात आहे आणि पोळीही वाढलेली आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागली आहे मला. कारण काय होतं, एकट्याने स्वयंपाक करणं, शूटिंग करणं, त्यानंतर एडिटिंग, अपलोडिंग, त्यामध्ये खूप सारा वेळ जातो, खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंटद्वारे सांगत जा. अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या होळीच्या सणाला अशा प्रकारे पुरणपोळी बनवून बघा. कशी झाली हे सांगायला मला अजिबात विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.